जळगाव जिल्ह्यातील जागृत आदिशक्ती चंडिका देवीचं पुरातन पाटणा देवी हे ठिकाण 40गाव पासून 18 किलोमीटर अंतरावर हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलंय। आदिशक्तीचं मंदिर 12व्या शतकात उभारलं गेलं। राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते। पाटणा देवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे। देवळासमोर 2 भल्या मोठ्या दगडी दीपमाळ आहेत। मंदिर परिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पाहण्यासारख्या आहेत। शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ इथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्व खात्याला मिळालाय। वन खात्याने स्मरणार्थ मंदिराजवळच भास्कराचार्य निसर्ग केंद्र उभारले। माता सीतेचे वडील दक्ष प्रजापती यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता। त्यावेळी महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिलं नव्हतं। असं असूनही नारद मुनींच्या सूचनेवरून माता सती यज्ञ सोहळ्यास येतात। मात्र तेव्हा माता सतीचा अपमान झाला म्हणून स्वतःच्या शरीरातील प्राण काढून घेते। अशा वेळी महादेव क्रोधित होऊन माता सतीचं शव हातात घेऊन तांडव नृत्य करू लागतात। त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू सुदर्शन चक्रानं सतीच्या शवाचे तुकडे करतात। उजव्या हाताचा तुकडा पाटणा इथं पडल्यानं इथं आदिशक्तीचं जागृत वरदहस्त शक्तीपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते। जळगाव बद्दल तुम्हाला आणखीन कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।